हॅलो नमस्कार. हा 11 वाजेपर्यंत आहे, 15 मिनिटात अजून. अरे माफ झाली 15 मिनिटं, पहिल्यांदाच भेटली एवढी. भागाला भाग. आता चिल्ड्रन बोलताना चिल्ड हा शब्द आला थोडासा औंढा घोटला, मला जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आता गंमत अशी, त्यांनी कधी पण माझ्यासोबत इंग्लिश बोलायला बसावं. आता शाहीर आमचा त्यांचा वेळ असेल त्यानुसार इंग्लिश बोलत असतील, मला त्यांनी कधी पण बोलावं आपण इंग्लिश बोलतो. आता गंमत कशी, आम्ही जर लांडोर गावला तर तुम्ही लांडोरे गायची बक्षिसाले थांबा. श्री कृष्ण कोलापटे, श्री प्रवीण कोलापटे, निलेश कोलापटे, राहणार ठाणे, गाव निवधे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे ऋषिकेश झोरे, हरदखळे गाव 100 रुपयाचं पारितोषिक. तर त्यामध्ये आले तर पैसे आले तर संजय पांडुरंग थँक्यू. आता बारी आपण उत्तमरित्या सादर करण्याचा प्रयत्न केलाय. शायरांनी पण उत्तमरित्या बारी सादर केली, काही कमरेकरांचं नाही किंवा काही नाही. पण शायर एक लक्षात ठेवा, आईला कापायला तुम्ही कापा, गणाला चाल द्यायची ती द्या, पण तेव्हा द्या जेव्हा तुमच्या समोर मी गण तो सादर करेन. असं उदारीवर असं घेऊ नका हमालीसारखं. मी शब्देवर घेऊन सांगतो, हा गण आईचा गण शाहिरांसमोर मी कधीच गायलेला नाही, एकटाही नाही. यांचं कसं असतं, बाहेरचं काय चाललंय ना तिकडनं आपल्या अंगावर खेचून घ्यायची सवय त्यांना पहिल्यापासून. एकदाच आयुष्यात मी हा गण गायला स्टेजवरती राजेश निकम यांच्या समोर, एकदाच गायला आयुष्यात. त्याच्यानंतर त्या फरमाईश आल्या, ते म्हणतात की फरमाईश आलेला तुम्ही घ्या, आणि त्या फरमाईश आलेल्यापैकीच मी गायला. आणि त्यांना त्याचा भाग घेऊन झालेले आहेत. आईला देणारा तो गणपती आहे म्हणजे श्रेष्ठ गणपती. मग ते परत म्हणतात, अरे जन्मदात्री आई आहे, अहो सगळं मान्य आहे, पण इथे भाग मांडताना आपण मग तो गणपती श्रेष्ठ सांगणार. आणि त्याच्यावरती सांगतात आई म्हणतात काय नको लेका तू ये. बरोबर आहे, पण हे एक लक्षात घ्या, तुम्ही जे शब्द बोलता ना आईला कापणं किंवा काय, ज्या वेळेला आपलं लेकरू 4 वर्षाचं आपल्या साजात बसतंय, तुम्ही त्यांना चांगले संस्कार देताय, त्याच्या समोर त्याचा बाप जेव्हा असा गातो ना त्यावेळेला जबाबदारीने गायला पाहिजे. त्याला अजून त्या लेकराला काही कळत नाही, पण आपलं लेकरू ज्या वेळेला आपल्यासमोर असतं जे तुमच्याकडून घेणार आहे. कारण मला माहिती आहे तुमची पात्रता आहे, काय तुम्ही किती श्रेष्ठ आहात, त्याच्याबद्दल तुमचा सन्मान राखणारच आहे. मात्र बोलण्याच्या ओघात ज्या तुम्ही काही गोष्टी बोलता ते करू नका. तुम्ही येत आहे हळूहळू आपल्या जागेवर येत आहे आणि त्याचा सन्मान करतो मी. त्याच्यानंतर ते म्हणतात बर्बादी करेन तो परमेश्वर आहे. कोणाला बर्बाद करायचा आहे, कुणाला काय करायचं तो परमेश्वर आहे. तुमच्याकडे तेवढी अजून ताकद नाही. तुम्ही एक साधा माणूस आहात, ज्या निसर्गात फुकटचा ऑक्सिजन मिळतो तो घेता, शरीर ते कार्बन डायऑक्साईड म्हणून बाहेर टाकतं, त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. त्याच्यामुळे तुमच्या हातात तसलं बर्बादीचं काही नाही. आपण भागाला भाग जाऊया आणि बात करू. त्याच्यानंतर लांबा अजून हाय काहीतरी बोलले. आता मला सांगा मंडळी, लांबोरे हा शब्द मराठी व्याकरणात फुटत नाही. लांब दाढीचा हाय, लांबड्या म्हणतो आपण त्याला, पण लांबोऱ्या म्हणून फुटत नाही. लांबोऱ्या कुठे शब्द वाचलाय तुम्ही व्याकरणात किंवा मराठी भाषेत? यांना माझ्या लांबोऱ्यावर म्हणायचं, तुम्ही डायरेक्ट विकास लांबोरे म्हटलं तरी प्रॉब्लेम नाही, त्याच्यावरून कळतं तुम्ही काय लिहिताय ते. तुम्हाला लांबोऱ्या म्हणायचं असेल तर लांबोऱ्या शब्द मात्र नाही, लांब आहे. लांबड्या म्हणा, लांबोऱ्या कुठत नाही. आपण त्यांच्या भागाला भाग देऊया. घ्या. हे म्हणतात आम्ही जर मोर गायला तुम्ही लांडोर गायची. आता मी घुबड गातोय. घुबड पुल्लिंगी, स्त्रीलिंगी की नपुसकलिंगी तुम्ही ठरवा. गातोय विषय रामायणातला. घ्या. दिला इशारा, अरे दिला इशारा, राजनीती ही घ्यावी तपासून. अरे दिला इशारा, राजनीती ही घ्यावी तपासून. अरे सावध हाय मी सावध हाय या घुबडापासून. अरे सावध हाय मी सावध हाय या घुबड्यापासून. सावध हाय मी सावध या घुबडापासून. सावध हाय मी सावध हाय या घुबडापासून. करतो सावध सुग्रीव प्रभू राम रायाला, होते मुलूक शस्त्र रावणास चालवाया. रावणास चालवाया.
शस्त्र आहे. शाहीर ऐका. छत्र सावध सुग्रीव प्रभू राम रायाला होते मुलूक शस्त्र रावणास चालवाया. स्त्री हत्ता पाही विध्वंस हो केला राम